नमस्कार. माझ्या सर्व बांधव 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तमाम माझ्या शिक्षक बांधवांना मराठी नववर्ष, गुढीपाडवा व पवित्र रमजान ईद याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मित्रो, आज विशेष उपस्थित होण्याचे कारण की मुंबई उच्च न्यायालय यांनी आदेश पारित केलेले आहे 27 फेब्रुवारीचा आणि त्याबद्दल भरपूर संभ्रम तयार झालेले आहे. मित्रहो, याचाच फायदा काही मंडळी घेत आहे आणि आपला उपयोग करून घेत आहे. आपण 2014 पासून या विषयासाठी लढा देत आहोत. भरपूर आंदोलन केले, खूप लोकांच्या मागे आपण फिरलो, पण लोकांनी फक्त आपला उपयोग करून घेतलेला आहे. जुन्या पेन्शनची टोपी घालून निवडून आले, पण तुम्ही बघता सभागृहामध्ये त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही. आणि ही सगळी मंडळी एकसारखी मित्र, यांचं असं आहे की तू रड्याचं सोंग कर, मी तुझे अश्रू पोसतो. काहीच नाही. अरे, काही जी नेते आहेत त्यांनी तर असं सांगितलं होतं मित्रांनो की मी शिक्षणवाला म्हणून ते मला बोलवतात आणि मी त्यांचा खास माणूस आहे. अमरावतीमध्ये सभा घेतली. अरे बाबा, खूप म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं की नाही, तुमचं होणार आहे. पण काय, काहीच नाही. यांना हा आपला मुद्दा रेटून ठेवायचा आहे. आता तोंडावर 2026 चे इलेक्शन आलेले आहे. यांना मुद्दा पाहिजे काही ना काही. जर मुद्दा नसेल तर हे तुमच्या दारी कसं काय येतील? तर मित्र हो, जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो. बेशक मित्र हो, मुंबई उच्च न्यायालय, आदरणीय मुंबई उच्च न्यायालय आणि तिथले आदरणीय जज साहेब यांनी आपल्या बाबतीत एक आदेश पारित केलेला आहे. तो आदेश नागपूर खंड उच्च न्यायालयाने सुद्धा दिला होता, पण तो मर्यादित होता. त्याच्यामध्ये फक्त जे रिट पिटिशनर आहे त्यांना त्याचा लाभ भेटत होता. पण आदरणीय मुंबई उच्च न्यायालय यांनी किंवा जे याच्यात अफेक्टेड असतील याचा लाभ त्यांना पण भेटावा यासाठी, कारण की कोर्टाचा जो वेळ आहे तो बहुमूल्य आहे आणि आणखी काही लोक पुन्हा कोर्टात न येऊ याच्यासाठी त्यांनी हा निर्णय, जे 2005 पूर्वी नियुक्त आदेश दिलेला आहे, तो आदेश, त्याच्याबद्दल भरपूर संभ्रमण हो राहिलं. मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही शंका आली तर आमचे विजुक्ताचे अध्यक्ष श्री बोडे सर, आदरणीय महेसने सर, त्याच्यानंतर अहिरे सर, काळे सर यांना फोन लावा आणि यांच्याशी चर्चा करून तुमच्या मधील जे काही संभ्रम असतील ते दूर करा. संभ्रम तसं काहीच नाही, पण काही लोक याचा पुन्हा, जसं पहिले झालेलं आहे आपलं की 2005 पूर्वी आणि 2005 नंतर सगळं एकत्रित येऊन सगळं घोळ केलेलं आहे. आपल्यावर अन्याय झालेला आहे. हा अन्याय, कारण की 2005 नंतर पेन्शन नाही असा निर्णय तो 2010ला डिक्लेअर केला आणि आपली नियुक्ती जी आहे, कोणाची 97 ची आहे, कोणाची 96 ची आहे, खूप पहिल्याची नियुक्ती आहे. आपल्या वेळेला हे नव्हतं. हा आपल्यावर अन्याय आहे. पण आपण सगळ्यांनी, चूक आपलीच होती
की आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि काही लोकांनी याचा खूप फायदा उचलला. वकिलांचे घरं भरल्या गेले, नेते निवडून आले, पण आपण जिथल्या तिथंच आहो, आपल्याला काहीच भेटलेलं नाही. मित्रहो, आता ही चूक करू नका. आम्ही तुमच्यासाठी भांडू हे नक्की, पण जे भेटत आहे ते पहिले घेऊन घ्या. आमची जी संघटना आहे विजुक्ता, विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स ज्युनियर कॉलेज असोसिएशन जी आहे विजुक्ता, ही बिलकुल कार्यरत आहे आणि आम्ही माध्यमिकसाठी सुद्धा आणि उच्च माध्यमिकसाठी सुद्धा बिलकुल आपल्या सोबत राहणार आहोत. पण सध्या स्थितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, जो आदेश दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला कालमर्यादा दिलेली आहे. 45 दिवसाच्या आत आपल्याला जे काही कारवाई करायची आहे ती 45 दिवसाच्या आत करायची आहे. म्हणजे जवळपास 7 एप्रिल पर्यंत आपल्याला त्याच्या अगोदर कारवाई करायची आहे. पण कारवाई काय करायची आहे? तर सर्वात पहिला मुद्दा की जे शिक्षक ज्यांची नियुक्ती 2005 पूर्वीची आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे, हा आदेश आहे. लक्षात ठेवा, नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची. दुसरी गोष्ट की ज्यांची शाळा 100% अनुदानित आहे व तुकडी ही अंशतः अनुदानित असो किंवा विना अनुदानित असो. आमचे मैसने सरांनी ते पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे. पहिली शर्त जी आहे, पहिली कंडिशन की 2005 पूर्वीची तुमची नियुक्ती असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन जी आहे की तुमची संस्था, तुम्ही जिथं कार्यरत आहात ती संस्था, ती शाळा 2005 पूर्वी 100% अनुदानित असायला पाहिजे. मग समजा तुमची हायस्कूल 100% आहे आणि ज्युनियर कॉलेज तुकडी म्हणून आपल्याला आदेश भेटतो, कला किंवा विज्ञान, कला तुकडी किंवा विज्ञान तुकडी. तर जर शाळा, समजा माझी शाळा जी आहे 89 मध्ये 100% झालेली आहे हायस्कूल, तर हा निर्णय मला लागू आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुमची शाळा 100% अनुदानित नसेल तर त्यांनी हा प्रस्ताव टाकू नये आणि तिथं जास्त घोळ करू नये. ज्यांना भेटत आहे त्यांना भेटू द्या, आम्ही तुमच्यासाठी भांडू हे नक्की, पण त्यांनीच हा प्रस्ताव टाकावा. दुसरी गोष्ट, समजा माझी कला जी आहे 11वी कला ही 1996 मध्ये 100% त्याला अनुदान भेटलेलं आहे आणि 98 मध्ये विज्ञान तुकडी उघडण्यात आलेली आहे. म्हणजे माझी हायस्कूल पण 100% होती व कनिष्ठ महाविद्यालय ते पण 100% होतं. मला दोन्ही बाबतीत हा निर्णय लागू आहे, कारण की शाळेचा रजिस्ट्रेशन नंबर एकच आहे, तो कमावी असो किंवा उच्च माध्यमिक असो, युडाईस नंबर सुद्धा एकच आहे. तर अशाच लोकांनी प्रस्ताव टाकावा की ज्यांची शाळा 2005 पूर्वी 100% अनुदानित असेल व ते त्यांची नियुक्ती तुकडीवर असेल. समजा तुमची 8वीची तुकडी जी आहे ती 100% आहे आणि 9वी ही अंशतावर आहे, म्हणजे तुमची शाळा जी आहे 100% अनुदानित आहे, तुम्ही प्रस्ताव टाकू शकता. पण तुमची शाळाच 2005 पूर्वी अंशतावर असेल तर त्यांनी हा प्रस्ताव टाकू नये. मित्रहो, तुम्ही आता बघितलं असाल की विक्रम काळे साहेबांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि तिथं आपल्या विषयाला गांभीर्य न देता शिक्षण मंत्री त्यांनी
उडवाउडवीचे उत्तर दिलेले आहे. त्यांनी एक पॉइंट म्हटलेला आहे की आम्ही व्याख्या केलेली आहे की अनुदानित म्हणजे काय. अनुदानित शिक्षक म्हणजे आमचा शिक्षक, तो जर अंशतावर असेल तर नाही. आणि हा जो निर्णय आपल्याला भेटलेला आहे कोणत्या धर्तीवर भेटलेला आहे. मित्रहो, तुम्हाला माहित असेल की शिक्षण सेवक ज्यांची नियुक्ती 2004 ला झाली, समजा ते पूर्ण वेळ 2007 ला झाले. म्हणजे आपण तर 98, 97, कोणी 96 अशी नियुक्ती आहे. पण त्यांची म्हणजे आपले विद्यार्थी त्यांची नियुक्ती 2004 ला आहे आणि 2007 ला ते पूर्ण वेळ झाले. त्यांचा निर्णय लागला आणि ते जिंकले आणि त्यांना पेन्शन लागू झाली. ती कोणत्या धर्तीवर लागू झाली? तर त्याचा एकच पॉइंट होता की त्यांची शाळा अनुदानित आहे व त्यांची नियुक्ती ही अनुदानित शाळेवर असल्यामुळे आणि त्यांची नियुक्ती ही 2005 पूर्वीची आहे. ते शिक्षण सेवक का असो ना किंवा अर्धवेळ का असो ना, पण त्यांची नियुक्ती ही 2005 पूर्वीची आहे आणि नियुक्ती ही 100% शाळेवर किंवा संस्थेवर आहे आणि या धर्तीवर ते केस जिंकले आणि त्यांना पेन्शन लागू झाली. आणि आपल्याला सुद्धा हा जो आदेश भेटलेला आहे त्याच धर्तीवर भेटलेला आहे. तर मित्रो, संभ्रम करू नका. फक्त ज्यांनी नियुक्ती 2005 पूर्वीची आहे व ज्यांची शाळा 100% 2005 पूर्वी अनुदानित आहे, म्हणजे कोणाची 69 मध्ये असेल, कोणाची 72 मध्ये असेल, कोणाची 96 मध्ये असेल 100%, पण तुमची पोस्ट जी आहे ते तुकडीवर अंशतावर आहे, फक्त अशांनीच प्रस्ताव टाकावा. आणि तुम्हाला काही शंका असेल तर बिलकुल आदरणीय महेसने सर, बोर्डे सर, अहिरे सर यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.